अर्बनायझेशन नो लिबरेटिंग फोर्स फॉर दलित। एकूणच भारतामध्ये नागरीकरणाकडे भारतातल्या जाती व्यवस्थेपासून मुक्तता मिळण्यासाठीचा एक महत्त्वाचा स्रोत किंवा मार्ग म्हणून पाहिलं गेलं आणि या नागरीकरणाच्या या महत्त्वापोटीच किंवा त्याचं महत्त्व हे खरंच आज तिथपर्यंत यशस्वी झालेलं आहे का? नागरीकरणामुळे जाती व्यवस्था कमकुवत बनलेली आहे का? नागरीकरणामुळे जाती व्यवस्थेचा अंत होत आहे का? या प्रश्नाची चर्चा या ठिकाणी लेखकांनी केलेली आहे। लेखक आहेत ते म्हणजे फहाद जुबेरी। हे ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये संशोधक आहेत, विशेषज्ञ आहेत आणि त्यांनी लिहिलेलं हे आर्टिकल आहे। हे आर्टिकलमध्ये मी जसं मगाशी सांगितलं त्या पद्धतीने एसए इंडियन सोसायटी आणि सोशल जस्टिस या बाबी किंवा या पेपरमध्ये तुम्हाला हा उपयोगाला येईल। नक्कीच त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा होईल। तर याचा सर्वप्रथम आपण कॉन्टेक्स्ट बघूयात की नक्की याचा कॉन्टेक्स्ट काय आहे। तो म्हणजे कालच आपण पाहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंती त्या ठिकाणी साजरी करण्यात आली आणि या संदर्भात या आर्टिकलमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे। बाबासाहेबांनी एक नारा दिला होता, तो म्हणजे शहरांकडे चला आणि शहरं हीच खऱ्या अर्थाने मुक्तिदाता असणार आहेत असं त्यांचं म्हणणं होतं। तर बाबासाहेबांची घोषणा काय होती बघा की शहरं जी आहेत ही खऱ्या अर्थाने मुक्तिदाता असू शकतात। कसं ते म्हणतात बघा, म्हणजे मोठ्या वसाहतींची संकल्पना मांडली होती। आता पहिला तर मुद्दा आपल्याला समजतोय की शहरांकडे चला आणि दुसऱ्या मुद्द्यामध्ये मात्र ते असं म्हणतात की बिग सेटलमेंट असल्या पाहिजेत। म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की एकूणच जिथे मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येतील, जिथे मोठ्या स्वरूपात लोक एकत्र येतील तिथे जाती अंताला निश्चितच वाव असेल, जात मुक्ततेला निश्चित वाव असेल। आता हे असं ते का म्हणतायत, कशामुळे म्हणतायत, आपण त्याही मुद्द्यांचा विचार करूयात। मित्रांनो, एकूणच बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं की जी खेडी आहेत भारतातली, या खेड्यामध्ये जाती व्यवस्था ही अत्यंत प्रखर आहे, फार कठोर आहे आणि ही जाती व्यवस्था समजून घ्यायची असेल तर खेडी हे उत्तम असं उदाहरण आहे। तुम्हाला भारतीय जाती व्यवस्था समजून घ्यायची आहे, खेड्यात जा आणि मग खेड्यामध्ये बघा तुम्हाला जाती व्यवस्थेची प्रखरता, जाती व्यवस्थेची एकूण दाहकता तुम्हाला पाहायला मिळेल। आणि मग ह्या जाती व्यवस्थेविषयी ते उत्तर सांगताना म्हणतात की मग खेड्यातून बाहेर पडा, खेड्यातून बाहेर पडा आणि शहरांकडे चला। त्याचबरोबर मोठमोठ्या वसाहती निर्माण करा। या मोठ्या वसाहतीमधून जी निनाविकता आहे, काय आहे तर ते मी पुढे सांगेनच, पण ही निनाविकता आहे किंवा ती अनामिकता आहे ती आपल्याला साध्य करता येईल आणि त्याच्यामधून जाती अंत हा साध्य होऊ शकेल। कसं बघा, बाबासाहेब आणि महात्मा गांधीजी या दोघांच्या विचारांच्या संदर्भात आपल्याला हा मुद्दा समजून घेता येऊ शकतो। काय म्हणणं दोघांचं बघा, आणि दोघांचेही एकमेकांच्या विरोधात विचार आहेत बरं का, आणि म्हणून त्याला काय म्हणलं आपण, गांधी विरुद्ध आंबेडकर वैचारिक वाद। बघूयात काय आहे ते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं म्हणणं काय होतं, गांधीजींचं म्हणणं काय होतं, आपण ते पाहूयात। गांधीजी म्हणायचे की भारतीय गावं ही स्वावलंबी, कशी स्वावलंबी, समन्यायी, न्याय्य आणि अहिंसक व्यवस्था आहे। गांधीजींचा खेड्यावरती पूर्ण विश्वास होता। गांधीजींचं म्हणणं असं होतं की भारतीय खेडी ही स्वयंपूर्ण खेडी आहेत। या स्वयंपूर्ण खेड्यामध्ये न्याय्य समाज राहतो, या खेड्यामध्ये समतेवर आधारित समाज राहतो, हा समाज अहिंसक समाज आहे। आता गांधीजींचं म्हणणं थोडंसं समजून घ्या, ते म्हणजे गांधीजी हे आजच्या खेड्याबद्दल बोलत नाही आहेत। गांधीजी हे त्या वेदांच्या कालखंडात, ऋग्वेदाच्या कालखंडातली वर्णव्यवस्थेवर आधारित जी खेडी होती त्याच्याबद्दल बोलत आहेत। त्यामुळे गांधीजी असं म्हणतात की ऋग्वेदाच्या कालखंडात, त्या वेदांच्या कालखंडामध्ये जी खेडी होती ती कशी होती, ती स्वावलंबी होती, समन्यायी होती, न्याय्य होती आणि अहिंसक होती। वर्णाच्या आधारावरती सर्वत्र समानता होती, हे गांधीजींचं नेहमीच म्हणणं होतं। म्हणून गांधीजी असंही म्हणायचे बघा की वर्णव्यवस्था चुकीची नाही आहे, कारण वर्णव्यवस्थेमध्ये म्हणजे चातुर्वर्ण्य, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, ही जी चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे ती व्यवस्था ही चुकीची नाही आहे। त्याच्यात दोष निर्माण झाला तो जाती व्यवस्थेने, आणि म्हणून गांधीजी असं म्हणतात की ही जाती व्यवस्था अन्यायकारक आहे, जाती व्यवस्थेवर आधारित अस्पृश्यता ही अन्यायकारक आहे। त्यामुळे जाती व्यवस्था आणि अस्पृश्यता या दोघांना आपण दूर केलं पाहिजे।
त्यासाठी रिफॉर्म्स आणले पाहिजेत. पण ते हे मात्र म्हणतायत की खेड्यांना वाईट मानू नका. त्याचबरोबर ते म्हणतात की ग्रामस्वराज्य याच्या माध्यमातूनच ते उद्याचा स्वतंत्र भारत पाहत होते. ग्रामस्वराज्याच्या माध्यमातून गावामध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण व्हावे असं त्यांचं म्हणणं होतं. ते असं म्हणायचे की गावांनाच आपण प्रशासकीय एकक बनवलं पाहिजे, गावामध्ये सत्ता लोकांच्या हाती दिली पाहिजे. पण याच्या अगदी उलट मत होतं आंबेडकरांचं. ते म्हणतात की भारतीय गाव हे हिंदू समाज व्यवस्थेचं कार्यकेंद्र आहे आणि जात समजून घेण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. हा कार्यकेंद्र असं त्याला का म्हणतायत ते, त्याचं कारण असं आहे की जी गावं आहेत त्या गावामध्ये हिंदू व्यवस्था जी जातीच्या आधारावरती, अस्पृश्यतेच्या आधारावरती जी निर्माण झालेली आहे ती कुठे काम करते, तर ती गावात काम करते. गावामध्ये जातीव्यवस्था प्रखर आहे, अस्पृश्यता प्रखर आहे आणि तिथे तुम्ही जर गेला तर तुम्हाला फक्त अन्याय सापडेल, तिथे तुम्हाला फक्त अत्याचार सापडेल, असं आंबेडकरांचं म्हणणं होतं. पुढे बघा, गांधी म्हणायचे की अस्पृश्यता ही हिंदू धर्मातील सवर्णांचं पाप आहे. काय म्हणतायत ते, अस्पृश्यता हे हिंदू धर्मातल्या सवर्णांचं पाप आहे की जे नष्ट करायला हवं आणि ज्यासाठी वर्णाश्रम धर्मामध्ये सुधारणा केली पाहिजे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गांधीजींचं म्हणणं असं होतं की जातीव्यवस्था नष्ट करूयात, अस्पृश्यता नष्ट करूयात, पण वर्णाश्रम नको नष्ट करायला. वर्णाश्रमामध्ये सुधारणा करून ह्या दोन्ही बाबी काढून टाकू. म्हणजे काय होईल, ह्या अस्पृश्य ज्याला तुम्ही म्हणताय, ज्याला हरिजन म्हणायचे ते, तर ह्या हरिजनांना न्याय मिळेल. पण आंबेडकर म्हणतात की जातीच्या निर्मूलनाशिवाय अस्पृश्यता नष्ट होणं अशक्य आहे. जातीच्या निर्मूलनाशिवाय अस्पृश्यता नष्ट होणं अशक्य आहे. आणि त्याचबरोबर बाबासाहेब असंही म्हणायचे की वर्णव्यवस्थेच्या निर्मूलनाशिवाय जातीच्या निर्मूलन होणार नाही आणि जातीचं निर्मूलनाशिवाय अस्पृश्यता नष्ट होणार नाही. आणि म्हणून आंबेडकर म्हणायचे की वर्णव्यवस्था मुळातून नष्ट करा म्हणजे जात नष्ट होईल आणि जात नष्ट झाली की अस्पृश्यता नष्ट होईल, असं त्यांचं म्हणणं होतं. पण गांधीजी थोडंसं वर्णव्यवस्थेबद्दल समर्थन करतात, कारण त्यांचं म्हणणं असं होतं की अगदी सुरुवातीच्या कालखंडातली जी वर्णव्यवस्था होती, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, त्यात कोणीही कोणताही वर्ण बदलू शकायचा. आजचे जसे वर्ग असतात ना, उच्च वर्ग, मध्यम वर्ग आणि कनिष्ठ वर्ग, ह्या वर्गाप्रमाणेच त्या काळातले वर्ण होते, असं गांधीजींचं म्हणणं होतं. आणि त्यामुळे त्यांचे वैचारिक मतभेद आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतात. गांधी असं म्हणायचे की ग्रामकेंद्रित प्रतिमान, उद्याच्या स्वतंत्र भारताचं प्रतिमान कसं असलं पाहिजे, ग्रामकेंद्रित प्रतिमान, ग्रामराज्य, रामराज्य, सर्वोदय यासारख्या संकल्पना त्यांनी मांडल्या. त्यांचं असं म्हणणं होतं की ग्रामोदय, ग्रामराज्य हे रामराज्य असेल आणि अशाच प्रकारचा भारत हा सुजलाम सुफलाम असेल, असं त्यांचं म्हणणं होतं. खेड्यामध्ये सर्व लोक गुण्यागोविंदाने राहतात, त्या गुण्यागोविंदाने राहणाऱ्या लोकांना सत्ता द्या आणि सत्तेच्या माध्यमातून त्यांना एम्पावर करा, सक्षम करा, ते स्वतःचा विकास स्वतः साध्य करतील. या खेड्यामधल्या हस्तोद्योगाला चालना द्या. मोठ्या औद्योगिकरणाला त्यांनी विरोध केला होता, कारण हस्तोद्योगाला त्यांना चालना द्यायची आहे, असं ते म्हणायचे. अंत्योदय म्हणजे जो कोणी हरिजन आहे, जो कोणी अस्पृश्यातला अस्पृश्य आहे, त्याचा विकास होण्यासाठी गावांना सत्ता द्या, गावामध्ये रामराज्य आलं पाहिजे, ही संकल्पना त्यांनी मांडलेली होती. विश्वस्त संकल्पना, वर्ग सौहार्द, वर्ग सलोखा यासारख्या संकल्पना त्यांनी मांडल्या होत्या की ज्याच्या माध्यमातून जाती व्यवस्था ही आणि त्याची प्रखरता कमी करता येईल, असं त्यांचं म्हणणं होतं. पण याला पूर्ण विरोध करतात आंबेडकर आणि ते म्हणतात की खेडी ही खरं तर एखाद्या शौच खड्ड्याप्रमाणे आहेत. खेडी ही शौच खड्डे आहेत की ज्यामुळे लोकांनी नगराकडे जाणे आवश्यक आहे आणि यासाठी औद्योगिकीकरणाचा स्वीकार करणं हे सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. बघा, इंग्लिशमध्ये याला म्हणतात सेसपिट. बाबासाहेब असं म्हणायचे की द विलेजेस आर सेसपूल ऑर सेसपिट. सेसपूल ऑफ जे काही वाईट लोक आहेत, त्या वाईट लोकांनी त्या ठिकाणी शौच खड्डे तयार करून त्या ठिकाणी आमच्या सर्व अस्पृश्य समुदायाला आणि असवर्ण मानल्या जाणाऱ्या सर्व जाती समूहांना अतोनात हालांना किंवा हाल अपेष्टांना पुढे सामोरं केलेलं आहे. गावामध्ये कुठल्याही प्रकारची आशा नाही आहे, गावामध्ये कुठल्याही प्रकारच्या विकासाच्या संधी नाही आहेत. गावामध्ये जाती व्यवस्था ही फक्त आणि फक्त जे कोणी
तथाकथित शूद्र मानले गेलेले, तथाकथित अस्पृश्य मानले गेलेले जे लोकसमुदाय होते त्यांच्या शोषणावर आधारलेली आहे. आणि जर यांना आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर खेडी सोडा आणि शहरांकडे चला, असा बाबासाहेबांचा मूलमंत्र तेथे होता. आणि त्यामुळे बाबासाहेब या सगळ्या गोष्टींना विरोध करतात. कुठल्या? ग्रामराज्य, रामराज्य, सर्वोदय याच्यामध्ये त्यांचा विश्वासच नव्हता. मग गांधीजी जसं म्हणायचे की ग्रामराज्य, रामराज्य आणि खेड्यामधल्या लोकांना सत्ता द्या, म्हणून त्यांनी संविधान सभेमध्ये मागणी केली होती की गावांना स्वायत्त प्रशासकीय घटक म्हणून मान्यता देण्यात यावी. गावं ही स्वायत्त प्रशासकीय घटक असावी. म्हणजे काय? ज्याच्यावरती राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा फार कमी अंकुश असेल, फार कमी अंकुश असेल. आंबेडकरांना हे बिलकुल पटणारं नव्हतं. आंबेडकरांनी या कल्पनेला प्रचंड विरोध केला. त्यांच्या मते जर असं झालं, जर राज्य सरकार आणि केंद्र सरकारांचं नियंत्रणच तुम्ही गावावर ठेवलं नाही तर अस्पृश्यांसाठी ही मोठी आपत्ती असू शकते, ही मोठी आपत्ती ठरेल. का? कारण उद्या जर खेड्यांना तुम्ही स्वायत्तता दिली तर तिथली अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी राज्य सरकार काहीच करू शकत नाही, केंद्र सरकार काहीच करू शकत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही या लोकांच्या मुक्तीचा विचारच सोडून द्या, याच्यापेक्षा मोठी आपत्ती कोणतीच असणार नाही. आणि एकूणच बाबासाहेबांना फार मोठा दिलासा मिळाला. का? कारण संविधान सभेने गांधीजींचं हे म्हणणं ऐकलं नाही. खेड्यांना स्वायत्त संस्था म्हणून दर्जा राज्यघटनेने दिला नाही. पुढे आपल्याला माहिती आहे की बलवंतराव मेहता समिती स्थापन करण्यात आली आणि मग तिथून त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था हळूहळू विकसित झाली. पण पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामीण भाग किंवा ग्रामपंचायती ह्या पूर्ण स्वायत्त असतात असं नाही. त्यांच्यावरती नियंत्रण आहे राज्य सरकारांचं, केंद्र सरकारांचं. त्यामुळे तिथे फार वेगळ्या प्रकारचं मॉडेल आपण विकसित करत गेलो. गांधीजींचं म्हणणं फार वेगळ्या प्रकारचं होतं. ते म्हणायचे की पूर्ण स्वायत्तता देऊन टाका. आंबेडकरांना हे पटत नव्हतं, कारण आंबेडकरांना असं म्हणायचं होतं की जर गावं पूर्ण स्वायत्त केली तर अस्पृश्यांना कधीच न्याय मिळणार नाही. कारण गावामध्ये सत्ता कुणाच्या हाती असते? सवर्णांच्या हाती असते. आणि हे सवर्ण मग अस्पृश्यांना कधीच तथाकथित अस्पृश्यांना कधीच संधी देणार नाही, असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. मित्रांनो, हा जो वाद आहे किंवा हा जो वैचारिक वाद आहे तो आपल्याला पाहता येतो. आणि याच वैचारिक वादातून मग आंबेडकरांचं म्हणणं काय होतं की खेड्यांकडून आपण शहरांकडे जाऊया, मोठमोठ्या वस्त्या स्थापन करूयात आणि ह्या मोठमोठ्या वस्त्यामध्ये, शहरामध्ये मुक्ततेचा मार्ग मिळेल या सर्व अनुसूचित जाती समुदायांना, तथाकथित अस्पृश्य समुदायाला. आंबेडकरांचं काय म्हणणं होतं बरं शहरीकरणाबद्दल? त्यांची काय श्रद्धा होती? लेखकाने हा पॅराग्राफ खूप सुंदर त्या ठिकाणी दिलाय बघा. ते म्हणतात, नागरीकरणाच्या प्रक्रियेत आंबेडकरांना दलित मुक्तीची संधी दिसली. हे कोटेशन आहे, तुम्ही हे वापरू शकता बरं का. त्या ठिकाणी नागरीकरणाच्या प्रक्रियेत आंबेडकरांना दलित मुक्तीची संधी दिसली. भारतीय खेड्यामध्ये वाढणारी जातीय अत्याचाराची व्यवस्था शहरामध्ये कमकुवत होते असं त्यांचं म्हणणं होतं. यात दलितांना घेटोमध्ये विभागणं, कुठे बरं? ग्रामीण प्रदेशात. कुठे? यात म्हणजे कुठं? ग्रामीण प्रदेशात. ग्रामीण प्रदेशामध्ये दलित समुदायाला घेटोमध्ये विभागणं. मी सांगतो तुम्हाला घेटो काय असतं. आर्थिक हालचालीवर त्यांच्या निर्बंध लादणं, आर्थिक हालचाली, निर्बंध आणि जमिनीची मालकी नाकारणं. बघा, ज्या समुदायाला शूद्र मानलं गेलं त्या काळात, ज्या समुदायाला अस्पृश्य मानलं गेलं त्या काळामध्ये या दोन्ही समुदायांना गावामध्ये कशा प्रकारचा अन्याय फेस करावा लागायचा? पहिला मुद्दा तो म्हणजे घेटोमध्ये विभागणं. घेटो म्हणजे काय असतं? घेटो म्हणजे समजा इथे एक गाव आहे, हे असं, हे समजा हे गाव आहे आणि ह्या गावामध्ये असे सवर्ण राहत आहेत बरं का. हे गाव आहे, गावामध्ये सगळे सवर्ण राहत आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. मात्र जे शूद्र आहेत ते शूद्रांना मात्र गावाच्या कडेला वस्ती करून राहावी लागायची. काय व्हायचं? इथे त्यांना वस्ती करून इथे राहावं लागायचं गावाच्या बाजूला. म्हणजे सगळे तथाकथित अस्पृश्य मानले गेलेले लोक, सगळे तथाकथित शूद्र मानले गेलेले लोक हे या ठिकाणी एकत्र येऊन राहायचे आणि एक असा समुदाय निर्माण व्हायचा, एक अशी वस्ती निर्माण व्हायची की ज्या वस्तीमध्ये फक्त आणि फक्त तथाकथित शूद्र, तथाकथित अस्पृश्य समुदाय हा राहायचा. त्यामुळे व्हायचं काय माहिती आहे? सरळ सरळ विभाजन व्हायचं.
अस्पृश्य समुदाय हा पूर्णपणे वेगळा आहे आणि हा सवर्ण समुदाय पूर्णपणे वेगळा आहे. गावापासून हा पूर्णपणे तुटलेला आहे. हा त्याला काय म्हणायचं, अशा वस्तीला जी विभिन्न आहे, जी भिन्न आहे, जी भिन्न आहे, इतर मुख्य समाजापासून जी भिन्न आहे, अशा वस्तीला काय म्हणलं जातं, घेटो. काय म्हणतात, घेटो. आता याला मराठीमध्ये चपकल शब्द म्हणलं तर एकच आहे, वस्ती. ठीक आहे, जिथे फक्त आणि फक्त विशिष्ट समुदायाचे लोक राहतात, तर तो घेटो. आता हे जे घेटो आहे हे गावाचं वैशिष्ट्य आहे. हां, पृथक स्वरूपामध्ये हे पृथक्करण झालं, वेगळं झालं. आणि याच्यामुळं काय झालं की आंबेडकर म्हणतात म्हणून तर की अरे, जर तुम्ही वस्त्यांचंच विभाजन केलंय तर तुम्ही कधीच एकत्र येऊ शकत नाही. पण हे शहरामध्ये असं नाही आहे बघा. शहरामध्ये आंबेडकरांना असं म्हणायचं होतं की शहरामध्ये असं घेटोनायझेशन होईल असं नाही. शहरामध्ये सगळी लोक एकमेकांसोबत मिक्स करून राहतील, मिक्स स्वरूपात राहतील, असं त्यांचं म्हणणं होतं. दुसरं एक, खेड्यामध्ये आणखी एक काय असतं अन्याय स्वरूप, जमिनीच नाही. हा जो काही समुदाय आहे जो अस्पृश्य मानला गेलेला तथाकथित आणि तथाकथित शूद्र, यांना इतरांची सेवा करण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारे जमिनी नव्हत्या, शेती त्यांना करता यायची नाही. हे दुसरं अन्याय स्वरूप. आणि तिसरं काय होतं तर ते म्हणतात की इथे आर्थिक हालचालीवर निर्बंध, म्हणजे याचे व्यवसाय सुद्धा ठरलेले आहेत. मेलेली जनावरं ओढून आणणं, त्या ज्या काही नाल्या आहेत, गटारं आहेत, ती स्वच्छ करणं, हीच आहेत. बाकी त्याला इतर व्यवसाय स्वीकारलाच जाऊ द्यायचा नाही. मग जमिनी नाही, इतर आर्थिक व्यवसाय स्वीकारण्यास परवानगी नाही, आणि त्याचबरोबर वसतिस्थान इतरांपेक्षा वेगळं, घेटो स्वरूपात. मग याच्यामुळे गावामध्ये काय होत आहे, त्याचं शोषण आणि फक्त शोषण होत आहे. आणि इथं कुठलीही संधी नाही आहे विकासाची. म्हणून काय म्हणतात ते की आपण काय करूयात, आपण शहरांकडे जाऊयात, शहरं हे याच्यावरचा उपाय ठरू शकतील, असं त्यांना म्हणायचं होतं. मग काय त्यांची श्रद्धा, त्यांची ही जी श्रद्धा आहे की शहरामध्ये तथाकथित शूद्र आणि तथाकथित अस्पृश्य समुदाय हा मुक्त होऊ शकतो, त्यांची ही श्रद्धा, त्यांचे जे तीन तीन श्रद्धास्थान होते बघा, एक गौतम बुद्ध, दुसरे संत कबीर आणि तिसरे म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. कारण महात्मा ज्योतिबा फुले यांना सुद्धा असं वाटायचं की शहरी जीवन जे आहे हे उदारमतवादी असतं आणि उपजीविकेसाठी सक्षम असल्याने, ठीक आहे, उपजीविकेसाठी ते तथाकथित अस्पृश्य आणि तथाकथित शूद्र समुदायाला वेगवेगळ्या प्रकारच्या संधी देऊ शकणारं आहे, असं महात्मा फुले यांना सुद्धा वाटायचं. एकतर शहरं उदारमतवादी असतात आणि तथाकथित शूद्र आणि अस्पृश्य समुदायाला उपजीविकेचे स्रोत निर्माण करून देणारं, उपलब्ध करून देणारं शहरं असतात, असं ज्योतिबा फुले यांचं सुद्धा म्हणणं होतं. आणि त्याच विचारांचा प्रभाव आंबेडकरांवरती होता, हे पाहायला मिळतं. म्हणून काय म्हणतायत बघा, आंबेडकर आणि फुले यांच्या मते शहरांच्या मुक्तिशक्तीच्या मुळाशी, शब्द खूप छान आहे बरं का हा, मुक्तिशक्ती. लक्षात घ्या, आंबेडकर असू दे किंवा फुले असू दे, दोघांनी सुद्धा शहरांना, जे काही तथाकथित अस्पृश्य तथाकथित शूद्र आहेत त्या लोकांच्या किंवा या लोकांच्या, या समुदायाच्या मुक्ततेसाठीची शक्ती मानलेलं आहे. कशाला, शहराला. म्हणून त्याला मुक्तीसाठीची शक्ती, मुक्तिशक्ती असं त्यांनी मला मांडलं होतं. बरं, का म्हणतायत ते, शहरं जी आहेत या शहरांना ते शहरे इज इक्वल टू मुक्तिशक्ती असं ते का म्हणतायत बरं, असं ते का म्हणतायत? त्याचं मूळ कारण आंबेडकरांनी सांगितलं आहे, ते म्हणजे अनामिकता. अनामिकता, अनामिकता, निनावी असण्याची संधी, निनावी होण्याची संधी. अनामिकता म्हणजे काय, ॲनॉनिमस. ॲनॉनिमस, ॲनॉनिमस म्हणजे कसं बघा, तुम्हाला माहिती आहे खेड्यामध्ये, खेडी छोटी असतात, त्या छोट्या खेड्यामध्ये या टोक्याचे त्या टोकाला प्रत्येकाबद्दल सगळं काही माहिती असतं. सगळं काही म्हणजे त्यांचे व्यवसाय, त्यांचे रोजगार, त्यांचे सगळं 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 प्रत्येकाला माहीत असतं. नावं माहिती असतात, आडनावं माहिती असतात, नावं माहिती असतात, आडनावं माहिती असतात, जाती माहिती असतात. म्हणजेच काय, तिथे अनामिक होण्याची संधीच कुणाला नसते. पण शहरामध्ये प्रचंड लोकसंख्या असते आणि प्रचंड लोकसंख्या असणाऱ्या या शहरात जर समजा तुम्ही बसने चाललाय, बसमध्ये जे 50-55 लोक आहेत ना, ही कोणीही कोणाला कुठेही ओळखत नाहीत. बसस्टँडवरती, PMT स्टेशन, रेल्वे स्टेशन, मोठ्या बाजारपेठा, लोक त्या ठिकाणी हजारोने असतात, पण कोणीही कोणाला ओळखत नाही. यालाच म्हणतात अनामिकता.
मग गावात काय होतं की दोन लोक जेव्हा परस्परांच्या सोबत संपर्कात येतात तेव्हा दोघंही लोक एकमेकांना ओळखतात, त्यांची नावं त्यांना माहिती आहेत, त्यांच्या जाती त्यांना माहिती आहेत, आणि त्यामुळे त्यांचं एकमेकांशी असणारं बिहेवियर, वर्तन हे प्रभावित होतं. मग सवर्णाला माहिती आहे की अरे हा तथाकथित अशूद्र आहे, मग याला काय करूया, याच्याशी आपण कसं वागायचं हे तर ठरवतोय. पण शहरामध्ये कुणालाही कुणाची ना जात माहिती आहे, ना नाव माहिती आहे, ना काहीच नाही आहे. आणि मग या परिस्थितीमध्ये शहरामध्ये कुणीही जाती व्यवस्थेचे नियम पाळणारच नाही आहे. आणि त्यामुळे या अनामिक शहरामध्ये लोक हे अनामिकच असतात. म्हणजे काय, कुणाचं कुणाला काही जाती आणि काही नावं माहीत नसतात. आणि या अशा परिस्थितीमध्ये एक मुक्तता आहे, जात मुक्त होईल हा समाज, जात मुक्त होईल हा समाज, ही एक आशा त्यांची होती. आणि म्हणून पुढे खूप चांगलं कोटेशन त्यांनी दिले बघा इथे. शहरे तत्वतः अनोळखी लोकांच्या समुद्रात अनोळखी बनण्याची आणि जातीनिहाय व्यवस्थेतून वर्ग आधारित अव्यवस्थेकडे जाण्या. पुन्हा एक कोटेशन आहे महत्वाचं. काय होतं म्हणणं आंबेडकरांचं, शहरं ही तत्वतः अनोळखी लोकांच्या समुद्रात, लाखो लोक आहेत, आज पुण्याची लोकसंख्या 1 ते 1.5 कोटीच्या घरात जाईल. मग या एवढ्या मोठ्या कोट्यावधी लोकांच्या या समूहामध्ये जो एकमेकांना ओळखत नाही आहे, हा अथांग महासागर आहे. आणि मग ह्याच महासागरामध्ये समजा आणखी कोणी आले, ते तथाकथित शूद्र किंवा तथाकथित अस्पृश्य जातीमधून कोणी आलं, तर ते सुद्धा इथे बेमालूमपणे एक हिस्सा बनून जातात, कुठेही त्यांची आयडेंटिटी ओपन होत नाही. आणि म्हणून ते शब्द काय वापरतात, अनोळखी लोकांच्या समुद्रात अनोळखी बनण्याची सहज संधी शहरं देतात, जातीनिहाय व्यवस्थेतून वर्ग आधारित व्यवस्थेकडे जाण्याची संधी शहरं देतात, असं त्यांचं म्हणणं होतं. ज्याची व्याख्या म्हणजे या शहरामध्ये लोकांना त्यांच्या वंशावळीच्या आधारावर ओळखत नाहीत. तुझा आजोबा काय होता, तुझा वडील काय होता, तू काय करायचे, काय व्यवसाय कर, शहरामध्ये त्याचं काही घेणदेण नाही आहे. शहरामध्ये कशाला महत्त्व आहे, तर संसाधनं आणि भांडवल, तुला काय जमतं, तुझी कौशल्य काय आहेत, तुझ्याकडे व्यवसाय काय आहे, तुझी आर्थिक स्थिती कशी आहे, याच्या आधारावरती त्या व्यक्तीसोबत व्यवहार केला जातो शहरामध्ये. आणि म्हणून शहरं ही अधिक मुक्तिदाती आहेत, मुक्तिशक्ती आहेत, असं आंबेडकरांना म्हणायचं होतं. तर हे समजून घ्या, ही त्यांची जी एकूण भूमिका आहे ना ती समजून घ्या. पण सदर लेखामध्ये लेखकाने काय केलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो आशावाद होता की शहरामध्ये जाती व्यवस्था नष्ट होईल, शहरामधल्या अनोळखी महासागरात जे काही लोक जातील त्यांची सुद्धा जात दूर होईल, निनावी राहील, अनामिक राहील, मग याच्यामध्ये शहरं कितपत यशस्वी झाली आहेत असा प्रश्न लेखकाने विचारला आणि त्याचं त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. आणि ते काय म्हणतायत बघा, शहरांच्या मुक्तिशक्तीचं यश अपयश आपण पाहूयात. पहिल्या मुद्द्यामध्ये लेखकाने या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की जरी समजा बाबासाहेबांना असं वाटत असलं की खेड्यांच्या तुलनेमध्ये शहरामध्ये मुक्ती लवकर मिळेल, जाती लवकर नष्ट होतील, नाहीसा होतील, पण स्वतः बाबासाहेबांनाच त्यांच्या हयातीमध्ये फार विचित्र अनुभव आले होते शहरामधले. त्यांनी लिहिलेलं आहे का लेखामध्ये, पुस्तकामध्ये बघा, वेटिंग फॉर अ विजा, याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी बडोद्यामध्ये जेव्हा ते घर शोधण्यासाठी बाहेर पडले, जेव्हा ते बडोद्यामध्ये तुम्हाला माहिती आहे सयाजीराव गायकवाडांच्या दरबारी ते गेले होते, मग बडोद्यामध्ये राहण्यासाठी त्यांना घर पाहिजे होतं, पण या बडोदा शहरात त्यांना घर मिळालं नाही. म्हणजे शहरामध्ये सुद्धा हीच अवस्था आहे, शहरामध्ये सुद्धा जात प्रखर आहे, याचा अनुभव बाबासाहेबांनाच आला होता असं लेखक म्हणतात. आणि दुसरं, आधुनिक नागरीकरणाला अर्थव्यवस्थेतील कौशल्य आधारित संक्रमणाने म्हणजे औद्योगिकरणाने चालना दिली. भारतातलं काय, जगातलं काय, कुठलंही नागरीकरण घ्या, हे नागरीकरण औद्योगिकीकरणामुळेच वाढलेलं आहे, विकसित झालेलं आहे. आणि मग ह्या अशा औद्योगिकीकरणामुळे निर्माण झालेल्या नागरीकरणामध्ये कुशल दलितांना, जे काही दलित समुदाय जो खेड्याकडून शहराकडे गेला, अशा कुशल दलित समुदायाला रोजगार मिळतील, कारखान्यामध्ये तो काम करेल, कारखान्यामध्ये त्याला चांगल्या समान संधी मिळतील, अशी स्थिती, अशी आशा ही होती, आंबेडकरांना होती, इतर तथाकथित जे कोणी लढणारे लोक होते त्या सर्वांना होती. पण
कुशल दलितांना सुद्धा कापड गिरण्यांच्या विणकाम विभागात प्रवेश दिला जात नसल्याने कौशल्यापेक्षा जातीचे वर्चस्व आंबेडकरांना तेव्हाच स्पष्ट झालं होतं. असं म्हटलं जातं की भारतीय शहरं आणि भारतीय उद्योग हे जाती अंध नव्हते, लिंग अंध नव्हते. दोन शब्द आहेत, जाती अंध नव्हते आणि लिंग अंध नव्हते. म्हणजे काय? म्हणजे असं की भारतीय शहरात आणि भारतीय उद्योगामध्ये, कारखान्यामध्ये मित्रांनो अनेक संप झालेले आहेत, अनेक संप घडून आलेले आहेत. की संपाचं कारण काय होतं माहिती आहे? ते म्हणजे बहुतांश कामगारांनी ही मागणी केली की जे अस्पृश्य, तथाकथित अस्पृश्य मानले गेलेल्या समुदायातून जर लोक आमच्यासोबत तुम्ही काम करण्यासाठी आणले, हे भांडवलदारांनो जर आमच्यासोबत काम करायला आणले तर आम्ही इथे काम करणार नाही, अस्पृश्यांना इथून हाकलून द्या. यासाठी कामगारांनी आंदोलनं केलेली आहेत. आणि लिंग अंध म्हणजे पुरुष कामगार हा स्त्री कामगारांना सहसा स्वीकारत नसे. आणि म्हणून त्या काळातमध्ये मुंबई असू दे, अहमदाबाद असू दे, या ठिकाणच्या शहरामध्ये ज्या काही इतर तथाकथित अस्पृश्य आणि शूद्र मानल्या गेलेल्या जातीतल्या लोकांना काम करण्यासाठी विरोध व्हायचा, हे आंबेडकरांनी त्यांच्या हयातीमध्येच पाहिलेलं होतं. पण तरीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फार आशावादी होते की नाही, हे चित्र बदलेल, हे चित्र बदलेल आणि उद्या या शहरामध्येच आपल्याला काहीतरी आशा शोधावी लागेल, याच्यावरती ते ठाम होते. पण लेखक म्हणतात की शहरांची अपयश, शहरांची कमकुवता, शहरांची जी काही कमजोरी आहे ही त्यांना त्यावेळेसच अनुभवता आलेली आहे. आणि त्यामुळे शहरामध्ये गेल्या गेल्या लगेच सगळं काही मुक्त होईल असं म्हणणं हे फार भाबडेपणाचं आहे, असं लेखक म्हणतात. दुसरं ते म्हणतात बघा की शुद्धता आणि अशुद्धताची भाषा. शुद्धता आणि अशुद्धता ही संकल्पना जी आहे ही भारतातल्या शहरामध्ये जाती व्यवस्था अजून का टिकू नये किंवा का प्रखर होत चालली आहे याचं चांगलं विश्लेषण करू शकतात, असं लेखक म्हणतो. मित्रांनो, मी अगोदर तुम्हाला ही शुद्धता आणि अशुद्धता म्हणजे काय आहे हे सगळं सांगतो. लक्षात घ्या, शुद्धता आणि अशुद्धता ही संकल्पना थोर समाजशास्त्रज्ञ लुई दुमॉन्त यांनी मांडली. लुई दुमॉन्त यांनी जाती आधारित अधिकार श्रेणी परंपरा याला इंग्लिशमध्ये म्हणतात हायरार्की. जातीवर आधारित हायरार्की, अधिकार श्रेणी परंपरा विश्लेषित करण्यासाठी लुई दुमॉन्त यांनी या शुद्धता आणि अशुद्धता संकल्पना त्या ठिकाणी मांडल्या. लुई दुमॉन्तचं असं म्हणणं होतं की भारतातली जाती व्यवस्था, बघा मी तुम्हाला हायरार्की दाखवतो अगोदर. हा समजा पिरामिड आहे, बरं का. मग इथे कोण असतं? इथे असतात ब्राह्मण सगळ्यात टोकाला, मग क्षत्रिय, मग वैश्य आणि मग शूद्र, आणि सगळ्यात खालती अस्पृश्य. आता लुई दुमॉन्त हे फ्रेंच होते, त्यांना भारतातलं काही माहिती नव्हतं, पण त्यांनी तरी पण काय केलं, भारतीय समाजाचा अभ्यास केला आणि म्हटलं की अरे हे असं का असेल बरं, अशी हायरार्की का असेल, सगळ्यात निम्न स्तरावर तथाकथित मानला गेलेला अस्पृश्य का ठेवलाय आणि सगळ्यात उच्च स्तरावर ब्राह्मण समुदाय का आहे, काय असेल, कोणत्या आधारावरती ह्या लोकांनी एकमेकांना असं निम्न आणि कनिष्ठ आणि वरिष्ठ असं केलं असेल. मग त्यांनी शोध लावला, जावई शोध म्हणता येईल त्याला. दुमॉन्त असं म्हणाला की अरे चा, हे ब्राह्मण समुदाय एवढ्या उच्च स्तरावर राहण्याचं कारण काय माहिती आहे का तुम्हाला? नाही. दुमॉन्त म्हणतात कारण ब्राह्मण समुदाय जो आहे त्याचं वर्तन सगळ्यात शुद्ध आहे, प्युअर, सगळ्यात कसं आहे ते शुद्ध आहे. आणि अस्पृश्य समुदाय जो आहे त्याचं वर्तन आणि त्याचं जीवनमान सगळ्यात अशुद्ध आहे. काय आहे? सगळ्यात अशुद्ध आहे, प्रदूषित, पोल्युटेड. आणि ही स्केल आहे बघा, ही स्केल आहे, ही काय आहे? स्केल आहे. म्हणजे या स्केलमध्ये तुमचं वर्तन जेवढं शुद्ध तेवढं तुम्हाला या हायरार्कीमध्ये वरचं स्थान, आणि तुमचं वर्तन जेवढं अशुद्ध खालती तेवढं तुम्हाला काय होईल? खालचं स्थान मिळेल. असा शोध, असा जावई शोध हा लुई दुमॉन्तने त्या ठिकाणी लावला. आता शुद्ध म्हणजे काय? तर दुमॉन्तचं म्हणणं असं होतं की ब्राह्मण समुदायाचं जीवनमान हे सगळ्यात शुद्ध आहे.
म्हणजे बघा तो नॉन व्हेजिटेरियन असतो का? नाही. छी 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 छी, तो असं कधी खात नाही, मांस मच्छी हे तो खात नाही. बरं, मग तो कसा आहे? प्युअर व्हेज. बरं, तो स्वयंपाकसुद्धा कसा आहे त्याचा? अगदी तुपाची फोडणी, तुंप कडेने कसं आहे पाणी टाकून मंत्रोच्चारणासह तो भोजनाचा आनंद घेतो. उदर भरण नव्हे जाणे जे यज्ञ कर्म, असे मंत्र वगैरे तो काय करतो? तो अन्न ग्रहण करतो. आणि म्हणून शिवाय तो आंघोळ करतो, त्याचे कपडे स्वच्छ आहेत, त्याच्या शरीराचा वास येत नाही, आणि म्हणून तो शुद्ध आहे, तो सर्वाधिक शुद्ध आहे, आणि म्हणून तो सर्वाधिक त्या हायरार्कीमध्ये टॉपला आहे. लुई दुमॉनचं असंही म्हणणं होतं की तेच जर तुम्ही तुलना केली तथाकथित अस्पृश्य समुदायाची, तर हा अस्पृश्य समुदाय मांस खातो, शिळपाकं अन्न खातो, अस्वच्छ कामं करतो, दुर्गंधीची कामं करतो, त्यामुळे त्याच्या शरीराची दुर्गंधी येते. हा सहसा आंघोळ करत नाही, घाण कपडे घात राहतो, आणि हा तूप तेल ह्याला कधीच माहीत नाही आहे, पाण्यात उकळलेलं आणि उकडलेलं अन्न खातो. त्यामुळे हे सगळ्यात जास्त अशुद्ध आहे जीवनमान याचं, आणि म्हणून तो कसा आहे? या वर्णव्यवस्थेच्या बाहेर आहे. आणि म्हणून सगळ्यात तुम्ही जर खालती आलात तर अशुद्धता वाढत जाते, आणि वरती गेलात तर शुद्धता वाढत जाते. ही शुद्धता आणि अशुद्धतेची ही संकल्पना लुई दुमॉन यांनी त्यावेळेस मांडलेली होती. लक्षात घ्या. आता ही जी शुद्ध अशुद्धता आहे याच्यामध्ये आणखी एक मुद्दा येतो. जसा खानपानाचा मुद्दा आहे, ब्राह्मण, व्हेजिटेरियन, आणि खालती गेला तर नॉन व्हेजिटेरियन, तसंच आणखी एक शुद्ध आणि अशुद्धतेचा मुद्दा आहे बघा, भाषासुद्धा तुम्ही बघा. ब्राह्मण समुदाय जो भाषा बोलतो ती तो स्वतःला प्रमाणित आणि शुद्ध भाषा म्हणतो किंवा म्हणायचा त्या काळामध्ये सुद्धा. आणि जसजसं आपण खालती येऊ तसतसं जी भाषा आहे ती बदलत जाते. तथाकथित शूद्र आणि तथाकथित अस्पृश्य समुदाय मानल्या गेलेल्या समुदायाची भाषा ही सुद्धा अस्वच्छ आहे, ती सुद्धा अशुद्ध आहे, असं तो मानलं गेला. दलित पॅन्थर नामदेव ढसाळ आणि राजा ढाले या दोन योद्ध्यांनी किंवा संघर्ष योद्ध्यांनी दलित पॅन्थरची स्थापना केली. ती कशासाठी माहिती आहे तुम्हाला? जर तुम्ही अभ्यास केला असेल तर दलित पॅन्थरची त्यांनी स्थापना केली ती म्हणजेच हे जे भाषेच्या आधारावर सुद्धा जो काही छूत आणि अछूत, भाषेच्या आधारावर सुद्धा जो काही अस्पृश्य बनवण्याचा जो प्रकार होता, तर त्याच्या विरोधात विद्रोह करण्याचं काम दलित पॅन्थरच्या माध्यमातून ह्या दोघांनी केलं. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की मग मराठी भाषेमध्ये जे साहित्य निर्माण झालेलं आहे कधीपर्यंत 1970 पर्यंत, हे सर्व ब्राह्मण समुदायाकडून झालेलं आहे, आणि त्याने काय केलं आहे? त्याची भाषा शुद्ध आहे, हो मान्य आहे. मग त्याने तशा प्रकारची सगळी लेखन, हे सगळे काही जे पुस्तकं आहेत ते लिहिलेली आहेत, आणि त्यामुळे त्याला अस्पृश्य समुदायाची भाषा अवगत नाही आहे, त्याला शूद्र समुदायाची भाषा अवगत नाही आहे, आणि त्यामुळे त्याला त्याचं दुःख कळू शकत नाही. म्हणून कितीही ब्राह्मण समुदायातील लेखकांनी अस्पृश्यतेचं, या तथाकथित शूद्र समुदायाच्या वेदनांचं चित्रण करण्याचं काम जरी केलं तरी त्यांना ती भाषाच येत नसल्या कारणाने ते हे चित्रण करू शकत नाहीत. हे चित्रण ते करू शकत नाहीत. हे कोण करावं लागेल? हे आम्हीच करावं लागेल. आणि म्हणून दलित पॅन्थर असेल किंवा या माध्यमातून ती शुद्धता आणि अशुद्धता ही जी संकल्पना आहे याला कुठेतरी विद्रोह, याला कुठेतरी छेद देण्याचं काम तिथे केलेलं दिसतं. आणि म्हणून या सर्व बाबी आपल्याला पाहताना नागरीकरणामध्ये मग आज याचा काय संदर्भ आहे तर लेखक तेच आपल्याला इथे सांगतायत. बघा, लेखकाचं म्हणणं असं आहे की ही जी शुद्ध आणि अशुद्धतेची संकल्पना आहे ना, ती संकल्पना नगरामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. कशी? तर ते म्हणतात 2021 मध्ये एका ग्राहक सर्वेक्षणात असं दिसून आलं की मांसाहारी अन्न खाणं हा शहरी भारतामध्ये भाड्याचं घर शोधण्यामध्ये सर्वात मोठा अडथळा आहे. म्हणजे जर मांसाहार तुम्ही करत असाल तर तुम्हाला इथे घर भाड्याने दिलं जाणार नाही. म्हणजेच काय? तर तुम्ही अशुद्ध आहात, तुम्ही तुमचं वर्तन अशुद्ध आहे, आणि तुम्हाला मग इथे आम्ही ते अलाउड करणार नाही. म्हणजेच काय की या नागरी भागामध्ये शुद्धता आणि अशुद्धतेचं अस्तित्व यातून पाहायला मिळतं. पुढे मराठा साम्राज्यातील पेशव्यांच्या काळातील पृथक्करणाच्या धोरणाविषयी, पेशव्यांचा कालखंड हा इतिहासामध्ये मराठा साम्राज्याच्या विस्तारासाठी जेवढा प्रसिद्ध आहे तेवढाच तो तथाकथित अस्पृश्य आणि शूद्र समुदायावरती अनन्वित अत्याचाराकरता सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. आणि मग त्या काळामध्ये ज्या पद्धतीने अत्याचारांचं प्रमाण वाढलेलं होतं त्याचं विश्लेषण जवाहरलाल नेहरू विद्यापीठातले माजी
कुलगुरू गोपाळ गुरु सरांनी खूप सुंदर केलेलं आहे. गोपाळ गुरु सर हे याविषयी लिहिताना असं म्हणतात की घेटो मगाशी दाखवलं मी तुम्हाला, गावाच्या बाहेर जिथे फक्त एकाच जाती समुदायातले लोक, विशेषतः तथाकथित अस्पृश्य आणि जे शूद्र समुदायातील लोक एकत्र राहतात, त्या निवासाला त्या वस्तीला घेटो असं म्हणतात. तर गोपाळ गुरु असं म्हणतात की घेटो ही संकल्पना किंवा घेटो ही केवळ एक जागा नाही आहे, तर घेटोवासियांच्या शरीरापासून तिची संरचना बनलेली असते. आता मी तुम्हाला हे परत थोडंसं आणखी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, ज्या पद्धतीने गावामध्ये हे गाव आहे आणि गावाच्या बाहेर ही जशी जर आपण पाहिली, थांबा, हे बघा, हे गावाच्या बाहेरची वस्ती, याला काय म्हणतात, गावातली घेटो. पण शहरामध्ये काय झालं, शहरामध्ये अपेक्षा काय होती, शहरामध्ये अपेक्षा ही होती की जे काही अनुसूचित जाती समुदायातील लोक आहेत ते वेगळं नाहीत निवास करणार, ते सर्वांसोबत एकत्र निवास करतील. ते तथाकथित अस्पृश्य किंवा शूद्र मानले गेलेले समुदाय शहरात गेले की सगळे एकत्र निवास करतील अशी अपेक्षा होती. आणि त्यामुळे शहरामध्ये, लक्षात घ्या, शहरं एकसारखीच असतील अशी अपेक्षा होती, बरं का, शहरं ही एकसारखीच असतील अशी अपेक्षा होती आणि शहरामध्येच ते लोक राहतील, मिसळून राहतील असं वाटत होतं. पण असं झालं नाही. फक्त झालं काय, इथे ग्रामीण भागामध्ये गावाच्या बाहेर राहणारा हा जो काही समुदाय आहे तो आता शहराच्या आत राहतोय, पण त्याची वस्ती पुन्हा तिथे तशीच आहे. म्हणजेच काय, समजा हा इथे राहत असेल आणि प्रामुख्याने झोपडपट्ट्यात, झोपडपट्ट्यामध्ये राहणारा हा जो समुदाय आहे तो प्रामुख्याने कसा आहे, तर तिथे सवर्ण आणि जे काही तथाकथित शूद्र मानले गेलेले लोक एकत्र राहत नाहीत. इथे सुद्धा पुन्हा एका विशिष्ट जाती समुदायातील लोकच राहतात. त्यामुळे फक्त झालं काय, परिघाच्या बाहेर होते ते परिघाच्या आत आले, पण घेटो तो घेटोच राहिला, वेगळी वस्ती ती वेगळी वस्तीच राहिली. म्हणून गोपाळ गुरु म्हणतात की ही जी काही वस्ती आहे ना, ही वस्ती दलितांची वस्ती, ही वस्ती फक्त एक प्रदेश नाही आहे. ही काय आहे, तो प्रदेश फक्त नाही आहे, स्पॅशियल म्हणजे काय, अवकाशीय म्हणजे काय, तिथली जमीन आणि जमिनीवरचं आकाश आणि ती मोकळी व्याप्ती, हां ती. मग हे जे काही प्रदेश आहे, हा प्रदेश, त्याच्यावरचं आकाश, याला संकल्पना काय म्हणतात, स्पॅशियल, मराठी त्याला म्हणतात अवकाशीय. तर ती जी पोकळी आहे, ती जी काही जागा आहे, ती त्यातला जो प्रदेश आहे, ठीक आहे. तर घेटो फक्त प्रदेश दाखवत नाही, घेटो ही संकल्पना फक्त प्रदेश दाखवत नाही, तर घेटो ही संकल्पना त्या जागेवर राहणारे जे काही या जाती व्यवस्थेने ज्यांना अशुद्ध मानलं, अशा दीनदलित, असे तथाकथित अशूद्र, तथाकथित अस्पृश्य लोक त्या तिथे राहत आहेत ना. तर प्रदेश प्लस व्यक्ती, प्रदेश प्लस व्यक्ती म्हणजे हे घेटो आहे. त्यामुळं झालं काय, गोपाळ गुरु असं म्हणतात की या घेटोमध्ये राहतात कोण, व्यक्ती. कोण आहेत ह्या व्यक्ती, तर तेव्हाच्या समाजाने मानलेल्या अशुद्ध व्यक्ती, बरं का, तेव्हाच्या समाजाने मानलेल्या अशुद्ध व्यक्ती, तेव्हाच्या समाजाने मानलेल्या अस्पृश्य व्यक्ती, ह्या त्या व्यक्ती आहेत. मग जर ह्या अशुद्ध आहेत ना, तर इथे हे जे लोक राहत आहेत, अशुद्ध लोक इथे राहत आहेत ना, तर ती जागासुद्धा मग अशुद्धच, मग ती जागाही अशुद्धच. आणि जर समजा इथं कुठेतरी सवर्ण राहत असतील तर सवर्ण शुद्ध आहेत, म्हणून ती जागासुद्धा शुद्ध आहे. म्हणजे शहरामध्ये सुद्धा शुद्ध आणि अशुद्ध या संकल्पना अस्तित्वात आल्या, त्या आहेत, असंही गोपाळ गुरु त्या ठिकाणी म्हणतात. म्हणून ते म्हणतात बघा की घेटोवासियांच्या शरीरापासून ती वेगळी करता येत नाही. सवर्ण अवकाशाला म्हणजे सवर्ण ज्या प्रदेशात राहतात त्या प्रदेशाला शुद्ध मानून दलित व्यक्तींचे शरीर त्यास प्रदूषित करू शकते, अशी शुद्धता अशुद्धतेची भाषा शहरात पसरलेली आहे. ज्या ठिकाणी सवर्ण राहतात त्यांचं वर्तन, त्यांचं जीवनमान शुद्ध आहे, आणि मग एखादा दलित जर तिथे जाऊन राहिला आणि मांस मच्छी खायला लागला तर ते अशुद्ध होतील, ही भाषा शहरामध्ये सुद्धा आली. घाण आणि घाणीने बरबटलेल्या घेटोची जागा, ज्या वस्त्या, दलित वस्त्या, त्या दलित व्यक्तींचे शरीर परस्परांना बळकट करतात. ती जागा अशुद्ध मानली गेली, शरीर अशुद्ध मानले गेले, आणि अशा प्रकारच्या ह्या घेटोला, या वस्तीलाच अशुद्ध मानण्यात आलं, असं गोपाळ गुरु म्हणतात. आणि म्हणून लेखक काय म्हणतात, लेखक म्हणतात की शहरंसुद्धा निकामी ठरली हो, निष्प्रभ ठरली आहेत.
कशासाठी? जाती व्यवस्थेच्या विरोधात लढा देण्यासाठी ती निष्प्रभ ठरलेली आहेत असं त्यांना म्हणायचं आहे. बरं, पुढे मग काय? पुढे बघा, अलीकडे शहरातील सार्वजनिक जागांवर जातीची भाषा विविध सरकारांनी लादली आहे. बघा मुद्दा काय म्हणतात, एक शुद्धता आणि अशुद्धता जी आहे ना, ही फक्त त्या घेटो, त्या वस्त्यावर राहणारे लोक यांच्या संदर्भात नाही आहे, तर शुद्धता आणि अशुद्धतेला समर्थन सरकारने सुद्धा दिलं आहे. कसं दिलं? सरकारांनी काय केलं बघा, उदाहरणार्थ मार्च 2017मध्ये उत्तर प्रदेश सरकारने मांस दुकानांसाठी, ज्या ठिकाणी जे बुचर म्हणजेच खाटीक ज्या ठिकाणी ते कट करतात मांस वगैरे, तर मांसाच्या दुकानासाठी काही नियम जारी केले आणि त्याच्यानुसार धार्मिक स्थळांजवळ मांसाची दुकानं, मांस विक्रीची दुकानं असता कामा नये, अलाउड नाही. पादचाऱ्यांना मांसाची दृश्य दिसू नयेत म्हणून जर तुमचं दुकान असेल तर काळा कपडा त्या ठिकाणी लावा. म्हणजेच काय केलं त्यांनी धार्मिक ठिकाणांना पवित्र मानलं आहे आणि मांस खरेदी विक्री करणाऱ्या ठिकाणांना त्यांनी काय केलं? अपवित्र मानलं, म्हणजेच अशुद्ध मानलं. म्हणजे सरकारने सुद्धा आजच्या सरकारने सुद्धा त्या काळातल्या संकल्पनांना, जे अशुद्ध आणि अशुद्ध, जे मुळात अस्तित्वात नाही आहे, अशा संकल्पनांना अधिक घट्ट केलं आहे त्यांच्या नियमांच्या आधारे. म्हणजे सरकार पण या संकल्पनांचं समर्थन करतं का? ओके, सो त्यानंतर लेखकाने या ठिकाणी बघा एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे, तो म्हणजे एक विदारक वेगळेपण. नागरी प्रशासनाची धोरणे आणि घरांच्या संकटामुळे सुद्धा शहरामध्ये जाती व्यवस्था ही टिकून आहे. घरांचं संकट काय आहे बघूयात. जातीनिहाय भेदभाव कायम राहिला आहे. कशामुळे? तर नागरी प्रशासनाच्या धोरणामुळे. कुठली धोरणं आहेत त्यांची पाहूयात. राफेल सुसेविंड, शेबा तेजानी आणि ख्रिस्टोफ जॅफरलोट यासारख्या अभ्यासकांनी दाखवून दिले आहे की भारतीय शहरामध्ये मुस्लिम आणि दलितांना सर्वात भयंकर विलगीकरणाला सामोरं जावं लागतं. म्हणजेच भारतीय शहरामध्ये हे दोन असे समुदाय आहे की ज्यांचे वस्त्या ज्या आहेत त्या शहरामध्ये सुद्धा घेटोप्रमाणे वेगवेगळ्या असतात. म्हणजेच काय, त्यांना वेगळं करण्यात येतं, त्यांना वेगळं राहावं लागतं. शहराच्या आतच पण वेगळ्या पद्धतीने राहावं लागतं. यालाच काय म्हणतात? विलगीकरण. आणि हे शहरामध्ये का झालं आहे? कारण नागरी प्रशासन म्हणजे कसं हो बघा, त्यांनी एक उदाहरण इथं सांगितलेलं आहे. दलित आणि मुस्लिम वस्त्यांमध्ये सार्वजनिक ज्या काही पायाभूत सुविधा आहेत, सार्वजनिक सेवा, स्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, म्हणजे यासारख्या सार्वजनिक पायाभूत सुविधांची कमतरता सर्वात तीव्र आढळते. ना रस्ते चांगले आहेत, ना पिण्याचं पाणी स्वच्छ मिळतं आहे, ना सांडपाण्याची व्यवस्था आहे आणि त्यामुळे सगळ्यात जास्त वाईट अवस्थेमध्ये राहणारा हा समुदाय आहे. आता एक संकल्पना तुम्हाला तुमच्या एसे आणि सर्वत्र वापरता येईल, बलिदान क्षेत्र. बरं का, सॅक्रिफाईस प्लेस म्हणजे काय? जर तुमचं शहर स्वच्छ राहायचं असेल, जर तुमचं शहर सुस्थितीत राहायचं असेल तर तुम्ही काय करता? एक जागा निवडता आणि ती जागा बलिदान केल्यासारखं तुम्ही ती दूर काढून टाकता, दूर ठेवता. म्हणजे त्याचा त्याग करता. तुमचीच जागा आहे पण तुम्ही त्याग करता का? कारण तुमचं शहर चांगलं राहिलं पाहिजे. कशासाठी जागेचा त्याग करतात बघा, ते म्हणजे लँडफिल सारख्या. लँडफिल म्हणजे काय? तर शहरामध्ये घनकचरा निर्माण होतो. हा घनकचरा उचलून ट्रकामध्ये भरून तो आपल्या शहरांच्या अवतीभोवती जी गावं असतात बघा, किंवा का एखादं पडीक मालरान असतं त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे करतात, तिथे नेऊन ती पुरतात की नाही, अशा ठिकाणी त्याला लँडफिल म्हणतात. हा सगळा घनकचरा त्या ठिकाणी टाकला जातो, पुरला जातो, त्याला लँडफिल म्हणतात. आणि मित्रांनो, या लँडफिलसारख्या गंभीर पर्यावरणीय प्रदूषणासाठी चिन्हांकित प्रदेश म्हणजे सॅक्रिफाईस प्लेस. आता या अशा प्रकारच्या जिथे कचरा प्रचंड साठलेला आहे, टाकलेला आहे, याच्या अवतीभोवती कोण राहतं? लेखक म्हणतात की याच्या अवतीभोवती सुद्धा दलित समुदाय आणि मुस्लिम समुदायच मोठ्या प्रमाणात राहतो. म्हणजे दलित समुदायाच्या आणि मुस्लिम समुदायाच्या वस्त्या कुठे आढळतात? ज्या ठिकाणी नागरी प्रदेशातला घनकचरा हा टाकला जातो, डम्पिंग केला जातो त्या ठिकाणी. का? कारण त्याला तिथेच त्याची उपजीविका आहे. इतकं विदारक चित्र आपल्याला भारतीय शहरामध्ये आजही पाहायला मिळतं. त्याचबरोबर लेखक म्हणतात हाऊसिंग अँड लँड राईट्स नेटवर्कने भारतात म्हणजे जे काही बळजबरीपणाने बेकायदा, लक्षात घ्या, बळजबरीपणाने बेदखल करण्यासंदर्भात ज्या लोकांना अतिक्रमण तुम्ही केलं आहे, चला तुम्हाला आम्ही हाकलून देतो, तुम्ही अतिक्रमण करता, फुटपाथवर झोपता, तुम्हाला हाकलून देतो, अशा लोकांना, अशा बळजबरीपणे बेदखल करण्यात आलेल्या लोकांच्या संदर्भात एक नुकताच अहवाल त्यांनी प्रसिद्ध केला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा
झोपडपट्टी पाडण्याच्या मोहिमेचा सर्वाधिक फटका हा दलित आणि मुस्लिम समुदायालाच बसलेला आहे, हे पुन्हा एकदा उघड झालेलं आहे. आणि त्यामुळे जरी आपण बघितलं तर नगरामध्ये सुद्धा जाती व्यवस्था प्रखर आहे आणि मायनॉरिटी अल्पसंख्याक असणाऱ्या मुस्लिम समुदायाला सुद्धा याचा सर्वात जास्त फटका बसलेला दिसायला मिळतो. शहरी जीवनातील संक्रमणामुळे जाती अत्याचाराच्या काही संरचना कमकुवत झाल्या असल्या. बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं की नगरामध्ये चला, नगरामध्ये आपल्याला काय होईल, जाती व्यवस्था मुक्त करता येईल, त्याची तीव्रता कमी करता येईल. लेखक म्हणतायत हो, त्याच्या तीव्रता कमी होत आहेत, त्याची संरचना थोडीशी खिळखिळी होतीये, पण भाषा, राजमान्यता आणि धोरणांच्या माध्यमातून त्या बदललेल्या नाही आहेत. शासनाची धोरणं जाती व्यवस्थेला भक्कम बनवणारीच आहेत. भाषा, शुद्धता आणि अशुद्धतेची, त्याच्यामुळे जाती व्यवस्था भक्कमच बनत चालली आहे आणि भारतीय शहरामध्ये जातीला वाढू देण्यासाठी विकसित झाल्या आहेत. आंबेडकरांनी शहरीकरणामध्ये जी क्षमता आणि आश्वासने पाहिली त्यात भारतीय शहरे कमी पडलेली आहेत असंही लेखक म्हणतात. आणि शेवटी ते म्हणतात, शहरी विकासाच्या शतकभरानंतर सुद्धा 1901 पासून भारतातलं खऱ्या अर्थाने शहरीकरण सुरू झालं आधुनिक स्वरूपातलं. तिथून जर बघितलं तर शतकभरानंतर सुद्धा दलित समुदाय अजूनही शब्द स्वतःसाठी वापरतात की आम्ही भारताच्या झोपडपट्ट्यांचीच मुलं आहोत. आणि जेव्हा दलित समुदाय अजूनही अशा प्रकारे स्वतःबद्दल शब्द वापरत असेल तर ह्यात भूषणाची गोष्ट नाही, यात आपलं अपयश आहे, आपल्या समाजाचं अपयश आहे, आपल्या समुदायाचं अपयश आहे. आणि हे अपयश त्या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, हा एकूण प्रकार जो आहे तो सगळा आपण पाहिला. याच्यावरती यापूर्वी प्रश्नसुद्धा येऊन गेलेले आहेत. हा बघा, हा 2018 सालचा प्रश्न आहे. कास्ट सिस्टम इज अज्युमिंग न्यू आयडेंटिटीज अँड असोसिएशनल फॉर्म्स, हेन्स कास्ट सिस्टम कॅनॉट बी इरॅडिकेटेड इन इंडिया. कॉमेंट, तुम्हाला वाटतं का असंच? भारतीय जाती संस्था नवनवीन अस्मिता प्रतिमा धारण करते, नवनवीन संघटनेमध्ये रूपांतरित होते आणि त्यामुळे भारतातून जाती व्यवस्था नष्ट करणं दुरापास्त आहे, कठीण आहे. कॉमेंट करा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्ही लिहू शकता आणि आपल्या ॲपवर तुम्ही अपलोड करू शकता. अपलोड केल्यानंतर मात्र फक्त मॅसेज टाकून आम्हाला सांगा की मी अपलोड केलेलं आहे, तुम्हाला ते चेक करून त्या ठिकाणी मिळेल. मित्रांनो, एकूणच आपण आज बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीजी यांच्यामधला वैचारिक वाद काय आहे. बाबासाहेबांनी शहराकडे चला ही जी हाक दिली त्याचं काय झालं, आज काय परिस्थिती आहे, या सर्व बाबी आपण त्यामध्ये पाहिलेल्या आहेत. लेखकाचं म्हणणं हे आहे की भारतीय शहरं कमी पडली आहेत जातीव्यवस्था नष्ट करण्यामध्ये. मात्र त्याचबरोबर काही याचे यश पण आपल्याला पाहायला मिळतं. कारण शहरामध्ये ज्या ज्या काही लोकांनी स्थलांतर केलं बाबासाहेबांच्या हाकेला ओ देऊन, मित्रांनो, किमान त्यांची स्थिती ग्रामीण प्रदेशातच राहिलेल्या इतर दलित समुदायाच्या तुलनेत खूप चांगली आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये निश्चितपणे परिवर्तन येत आहे, फरक पडलेला आहे. हे मात्र आपल्याला नाकारून चालणार नाही. पुन्हा भेटूयात पुढच्या सेशनमध्ये. धन्यवाद. द ऑफिसर, युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.